सुद्धा घरी जेवायचं नाही. लाल रस्सा हाणायचा नुसता हाणायचा. हे दुष्काळ आला ना. अरे आयुष्यामध्ये शेतकऱ्याला दुष्काळ भोगला तर बिचाऱ्याला 6वं वर्ष लागले दुष्काळाला. हे वर्ष किती आहे? 6वं. बिचारीच्या बायकोच्या गळ्यातले दागिने गेलेत की त्याच्या दारातले म्हशी गेल्या 6 म्हशी होत्या 2 राहिल्या. बायकोच्या गळ्यातले दागिने गेले. लोक नुसते तोंड चोपडे माहीत खातात. आला म्हणजे जनता पागल करायची सीझन काढून घ्यायचा. काय शेतकऱ्याचं हित आहे? आता आमच्यासारख्याने तुम्हाला शेतकऱ्याला मदत केली असते तर आम्ही रोज एक गाव मागतोय. आम्ही बी खानदान बसही आम्ही रोज एक गाव भीक मागवतोय. काय तुम्हाला देता? पण महाराज मी शेतकरी, तुम्ही शेतकरी. एक वाक्य सांगतो शेतकऱ्याच्या बाबतीत, सहन करण्याची ताकद फक्त शेतकऱ्यातच आहे, एवढं ध्यानात ठेवा. पण एज्युकेटेड लोक, कार्यकर्ते, पुढारी बिडारी नाही का, समाजात एक दरी तयार झाली. आता एका वर्गाकडे अफाट पैसा आहे आणि एका वर्गाच्या कालुनाला तेल नाही. नीट आहे का बरं का? आणि ही दरी 6 वर्ष झाली शेतकरी सण करतोय. एक दिवस ध्यानात ठेवा तुम्ही, एक दिवस या गोष्टीचा उद्रेक होणार. उद्रेक होणार. शेतकऱ्याची सहनशीलता संपली. सहनशीलता संपली. असा उद्रेक होणार एक दिवस का मागची पुढची सगळी निघणार. शेतकऱ्याची कॅपॅसिटी संपली. आता त्याच्या डोक्याच्या बाहेर झाला. आता निघालच काही तर काय करेल. ह्या गोष्टीचा एक उद्रेक होणार एक दिवस. आणि एक दिवस तरुण शक्तीचा उद्रेक होणार. पोरांच्या आता ध्यानात आलं ही मंडळी फक्त सीझन पुरतं वापरून घेतली, सोडून देते. त्यांची भोंगे बांधण्यात तर सतरांच्या धक्क्यांना मजा नाही. ही पोरांच्या ध्यानात आले. त्यांना नाही नोकऱ्या, त्यांना नाही बायका. रेंज गेली काहींची. रेंज 35 झाले. 35 जोडीदारांचे ऑपरेशन झाले. हा पठ्ठ्या तासाचे. 42 पोरी पाहिल्या. एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या. त्याला एक माझ्यासारखा भेटला. मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिगाऱ्याला पोरगी पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही तर हा पहिला मला पाहायला आलता. उद्रेक होणार. एक शेतकरी वर्ग सुखी होते. गणपतीकडे 5-6 प्रार्थना करायच्या त्या अभंगात बसायचंय. ए देवा शेतकरी वर्ग सुखी होऊ दे. हिंदू धर्माचं दैवत काय वाचू दे. हिंदू धर्म टिकू दे. वारकऱ्यांची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे. आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे. एवढी ईश्वरची प्रार्थना आणि अभंगाला सुरुवात. देवा तुम्हाला गरीब कर देवा. गरीब कर देवा. साधे देवा. अरे ज्याचा तुझा मित्र तुला पोहे बांधून फडके घ्यायला होता त्याला फडकं नव्हतं. तो तुझा मित्रच होता. मग तुझा मित्र असता तर तू जर त्याला सोन्याची लंका दिली तर मला फक्त 2च गोष्टी दे देवा. माझ्या गालावर हसू जाऊ नको आणि माझ्या घरातलं समाधान जाऊ नको. मला सोन्याची नगरी नको देऊ. तो तर तुझा मित्र होता. मी तर तुझा लेकरू आहे. देवा फक्त 2 गोष्टी कर. शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे. ए बरे शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे. आणि 2 देवा शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे आणि काळ्या आईची ताज मागून मोती फेकू दे. एवढी ईश्वराची प्रार्थना. विठ्ठल धन्यवाद. आणि गणपतीच्या कीर्तनाला सुरुवात. आतापर्यंत चाललं काय? गणपती कोण? तुझे सुख करता तुझे दुःख थोडा
डीजे लावायची गरज सगळे. आता गणपती दोन भागात पाहायचे आपल्याला. पहिला एक अंतर्भाग आणि दुसरा बाह्य भाग. आता महिला मंडळ पुरुष मंडळी गणपती चतुर्थीला बसतो आणि पाया पडून सांगतो गणेश मंडळांना. हा जो गणेश उत्सव आपण कालपासून सुरू केला याला फक्त टिळकांनी सुरुवात केली. याच्यात गणपतीचा जन्मही नाही आणि गणपतीचं लग्नही नाही. जरा डोके जागेवर था. महिला मंडळ पहिला प्रश्न, वर्षाला नवरात्र किती? काय घेणार? वर्षाला नवरात्र एक चूक. वर्षाला नवरात्र 3. ऐका बारीक. आता पहिलं नवरात्र आहे चैत्र शुद्ध 1 ते चैत्र शुद्ध 9 राम नवरात्र. दुसरं नवरात्र आहे श्रावण मध्ये 1 ते श्रावण मध्ये 8 कृष्ण नवरात्र. आणि तिसरं नवरात्र आहे अश्विनी शुद्ध 1 ते अश्विनी शुद्ध 10 देवी नवरात्र. रामाचं नवरात्र 9 दिवसाचं आहे. कृष्णाचं नवरात्र 8 दिवसाचं आहे. आणि रामाचं नवरात्र 9 दिवसाचं आहे. आणि देवीचं नवरात्र आहे 10 दिवसाचं आहे. रामाचं नवरात्र 8-9 दिवस का? नवविधा भक्ती केल्याशिवाय हृदयात राम जन्माला येऊ शकत नाही. नवरात्र 9 दिवस. फायनल. कृष्णाचं नवरात्र 8 दिवसाचं का? जर नवविधा भक्ती केली तर अष्टमा सिद्धी प्राप्त होतात. म्हणून कृष्णाचं नवरात्र 8 दिवसाचं. आणि देवीचं नवरात्र 10 दिवसाचं का? नवविधा भक्ती केली, अष्टमा सिद्धी प्राप्त झाल्या, 10 इंद्रिय ताब्यात झाले का माया तुटते, हाच देव होतो. थोडं किचकट आहे पण फिट. मग वर्षाला नवरात्र किती? 3. पुरुष मंडळी पटकन. वर्षाला गणेश उत्सव किती? वर्षाला गणेश उत्सव किती? सुख 2 1. भाद्रपद शुद्ध 4 ते भाद्रपद शुद्ध 14 हा लोकमान्य टिळकांनी एकसंघ समाज एकत्र यावा आणि ऐक्याची भावना तयार होई म्हणून सुरू केला. 1. पण माघ शुद्ध 4 हा गणपतीचा जन्मदिवस आहे आणि त्या दिवशी गणेश उत्सव आहे. त्याला म्हणायचं माघी गणेश उत्सव आणि हा भाद्रपदी गणेश उत्सव. गणेश उत्सव झाले 2. आता याचा बाबा कधी बसला? हा बाबा चतुर्थीला. काल काय होती? चतुर्थी. आता चतुर्थी काय? एका मिनिटात सांगतो तुम्हाला, सांगूनच टाकतो अख्खा. आता पटकन महिला मंडळ पटकन उत्तर द्यायचं. महिन्याचे दिवस एक उत्तर द्यायचे. ते इकडे एक आणि इकडे एक. आता महिन्याचे दिवस 30 झाले. 30चा अर्धा भाग 15. पहिल्या भागाला म्हणतात शुद्ध, दुसऱ्या भागाला म्हणतात वद्य. मग वर्षाला शुद्ध किती? 12. करेक्ट. वद्य 12, शुद्ध 12. मग पुरुष मंडळी शुद्धला येते ती पौर्णिमा आणि वद्यला येते ती अमावस्या. मग वर्षाला पौर्णिमा किती? 12. गेल्याहून 12च्या 12 पौर्णिमा एका मिनिटात. पहिली पौर्णिमा हनुमान जयंती, दुसरी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा, तिसरी पौर्णिमा वट पौर्णिमा, चौथी पौर्णिमा गुरु पौर्णिमा, 5वी पौर्णिमा नारायण पौर्णिमा, 6वी पौर्णिमा भागवत पौर्णिमा, 7वी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा, 8वी पौर्णिमा त्रिपुरा पौर्णिमा, 9वी पौर्णिमा दत्त जयंती, 10वी पौर्णिमा दांडी पौर्णिमा, 11वी पौर्णिमा माघ पौर्णिमा, 12वी पौर्णिमा होळी. संपल्याला पौर्णिमा हा. मग बोला अमावस्या किती? 12. त्याच्यातल्या 4 सणाच्या आहेत. एका अमावस्याला शनीचा जन्म आहे, एका अमावस्याला बैल पूजला पाहिजे, एका अमावस्याला लक्ष्मी पूजली पाहिजे, एका अमावस्याला पठ्ठ्या पेलाच पाहिजे. कटार अमावस्या इज व्हेरी बिग फेस्टिवल ऑफ पेतार सायन बेवडा. चला ए बरे म्हणजे आता वळवळ नाही गेलं. ए पौर्णिमा 12, अमावस्या 12. आता गणेश चतुर्थी सांगतो पटकन. पौर्णिमा 12, अमावस्या 12. मग प्रतिपदा किती? 24. सणाच्या 2, 1 सणाची 1, 2 1. गुढीपाडवा बलिप्रतिपदा. द्वितीय 24, सणाच्या 3. धर्मनाथ बीज, तुकाराम बीज, भाऊबीज. तृतीय 24, सणाच्या 2. हरतालिका अक्षय तृतीया. चतुर्थ्या 24, सणाची 1. मंगळवारी आली तर अंगारखी, नाही तर बाकी सगळ्या चतुर्थ्या. आणि 11 आहे आणि मंगळवारी येणार चतुर्थी येणार आहे 17 तारखेला. 17/9 अंगारखी यावर्षी. 19 सालात एकच अंगारखी एवढी. चला
चतुर्थी एक झाली, पंचम्या 5, रंगपंचमी, वसंत पंचमी, ललित पंचमी, पांडव पंचमी, नागपंचमी, षष्ठ्या 3, नागषष्ठी, श्रीयाळ षष्ठी, चंपषष्ठी, सप्तमे 1, रथसप्तमी, अष्टमे 3, कालाष्टमी, कृष्णाष्टमी, दुर्गाष्टमी, नवमे 3, रामनवमी, अविद्वानवमी, महानवमी, दसम्या 2, दसरा, माघ शुद्ध दशमी, एकादशी 24 पवित्र, द्वादशी 24 पवित्र, त्रयोदशी 1, धनत्रयोदशी, चतुर्दशी 4, नरक चतुर्दशी, वैकुंठ चतुर्दशी, अनंत चतुर्दशी, पौर्णिमा 12, अमावस्या 12, संपलं वर्षाचं पंचांग. अख्खं पंचांग असं आहे, द्या 60-60 रुपये. आणि त्याच्यातला हा गणपती आहे. आता लहानाले पोरं बैठे बैठे सावधान. हा, आणि आता पोरीनी बोलायचं नाही, फक्त पोरांनी बोलायचं. मी जेवढे शब्द म्हणेल आता त्याला तुम्ही शब्द एकच जोडायचा, फक्त गणपती. काय शब्द जोडायचा? सावध राहा बरं का. काय आजारी हे काय जोडायचा? मी काही म्हणलो का तुम्ही काय म्हणायचं? सावध सावध एकदंत वक्रतुंड लंबोदर विघ्नहर्ता सुखकर्ता पार्वतीचा पोरगा कार्तिक सोनीचा भाऊ रिद्धी सिद्धीचा नवरा शंकराचा पोरगा सुपासारखे कान हत्तीची सोंड उंदरावर बसणारा रिद्धी सिद्धी देणारा बुद्धीची देवता लाल रंग असणारा. बस पुन्हा डोकं लावायचं नाही. एवढी तर गणपतीची माहिती. हा, पटकन बोला. एकदंत विघ्नहर्ता लंबोद सुखकर्ता दुःखहर्ता बुद्धीची देवता रिद्धी सिद्धीचा पती मोदक आवडणारा देव उंदरावर बसणारा देव उंदरावर बसणारा देव गळ्यात हार घालणारा देव लाल रंग आवडणारा देव रिद्धी सिद्धी नवरा असणारा देव पार्वतीचा पोरगा शंकराचा पोरगा कार्तिक स्वामीचा भाऊ आणि सृष्टीची निर्मिती करणारा देव. बस फायनल. पुन्हा डोकं लावायचं नाही. बाकीचं गणपती तुमचं तुम्ही वाचा. हा, आता महिला मंडळ पुरुष मंडळी पुरुष. आता राजकारणी लोक. जगातलं पहिलं महिला आरक्षण या पोऱ्या गणपतीच्या बापानं आणलं. कारण महिला मंडळ पटकन उत्तर द्या. शंकर कशा मिळतो? शंकर शंकर आजारी तुम्ही. शंकर कशा मिळतो? नंदीवर. त्याचा पोरे कशा मिळतो? ए बरे बस खाले. ए शंकर कशा मिळतो? नंदीवर. त्याचा पोऱ्या पैसे मिळतो उंदरावर. करेक्ट. आणि त्याची बायको कशा मिळते? ऐका परत. गणपती कशा मिळतो? उंदरावर. त्याचा बाप कशा मिळतो? नंदीवर. त्याची आई कशा मिळते? वाघावर. करेक्ट. मग महिलांना आरक्षण कधी होतं? पहिल्यापासून शंकर महिलावरचे. पार्वती वाघावर आहे. मग आजही मी तसंच आहे. शंकर बाईला पाणी पाहिजे, पार्वती स्कूटीवर मीटिंग लागली आणि शंकर वळीतोय झोळीच्या द्वाऱ्या. पोरण्याला तर गबस रड नको आई मीटिंगला गेली. गबस रड नको आई गबस रड नको आई मीटिंगला गेली. तेवढ्यात ती बाई आली. गबस रड नको आई आली. गबस रड नको आई आली. गबस रड नको आपली आई आली. हा झाला बाह्य रंगाचा गणपती. आता अंतररंगाचा गणपती माळकरी विळकरी चौदार बिरदार इनेकरी खोदे खोदे कोणी महाराज बिराज असले तर गायक वादक कोणी सगळ्यांसाठी. आता श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः की ओम श्री गणेशाय नमः? करेक्ट. ओम. मग पहिला अक्षर काय आलं? ओम. आता लहान पोराने सावध बसायचं, सरळ बसायचं पटकन. हा, एक बोट इथे लावा. लहान पोर एक बोट इथे लावा. इथं इथं मधल्या खड्ड्यात एक बिंबीच्या जवळ, बिंबीच्या दोन्ही बाजूचा मधला जो खड्डा आहे तो दाबून धरा. एक बोट इथं मधल्या खड्ड्यात घाला. 2 आणि घातलं का आणि एका हाताचं बोट इथे लावा. एका हाताचं. दुसऱ्या हाताचं लावा नाही तर त्याच हाताचं लावा. लावलं का? लावलं का? किती ठिकाणी बोट आहे तुमचं आता? 3. आता मी जो शब्द शिकवेल म्हणजे म्हणाल
तो तुम्ही म्हणायचा आणि मी म्हणतो तसं होत आहे का पाहिजे. हा फायनल. हा ओम 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 ओम. इथं आज जाते का? इथं आज जाते का? ओम ओम ओम. इथं आज जाते का? इथं धडधड होती का? होती का? इथं हालत आहे का? ओम 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 ओम. पुरावा 9वा अध्याय. ओंकाराचे कुशी अक्षरे अ उ म रेशी आकार उकार मकार. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पशंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. ओम ओम ओम. इथून जप केला रे केला माणूसच ते होतो देवा तुची गणेश. म्हणून ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायाची पहिली ओळी आहे ओम नमोजी अध्याय. ओंकार 9वा अध्याय. ओंकाराचे कुशी. आणि असं रोज 11 वेळा करीत जायचं. बरोबर किती वेळा? 11 वेळा. उद्यापासून करा नक्की. हातबीत नाही लावायचा, फक्त लांब म्हणायचं. लांब लांब म्हणजे कसं म्हणायचं माहिती का? सरळ बसा बघू, बैठे बैठे सावधान. तोंडात नाही म्हणायचं. बारीक म्हणजे लावून धरायचं फक्त. अरे करू दबा ना. हात नाही लावायचा. जेवढं धरता येईल तेवढं नाक दाबून धरा आतमध्ये. नाक दाबायचं म्हणजे बोलताना नाही. बस फायनलच झालं. असं रोज 11 वेळा जर केलं तर तुम्ही पुस्तकातलं कोणतंही पान वाचा, तुमच्या ध्यानात राहणार. शाळेतले वर कोणतंही पान वाचा, ध्यानात राहणार. ही बुद्धीची ही बुद्धीची घरात बुद्धीची देवता आहे, रीती सिद्धी आहे. आणि तो गणपती बाप्पा राहिला कुठे? सापडायचा आता. ओम ओम ओम. इथं झालं आकार उकार मकार. आणि मग मला सांगा, दुधात लोणी, लाकडात अग्नी, हृदयात देव आहे. पुढे परिमळाची धार आबिटकी माये माय वितेरा आबिटकी माये माय वितेरा आबिटकी माये माय वितेरा आबिटकी सांगितला. आता थोडस किचकट आहे पण अजून फिट करून देतो. तुम्ही म्हणाल पहिलं सूत्र आलं तर दुसरं काय करता? ओम ओम ओम. महिला मंडळ पटकन उत्तर द्या. दूध घ्या, पातेला ठेवा, काहीच करू नका. काय होईल? काहीच करायचं नाशिक. बस फायनल झालं. तू दुसरं वाक्य हे बघा. हा दुसरं वाक्य. महिला मंडळ दूध घ्या, तापवा, थंड करा, त्यात मीठ टाका, नासून जाईल. नासल्यावर त्याचं काय होईल? दही. त्याचं घुसरण करा, टाक. खाली राहिलं ते काय? खाली टाक. वरती काय? लोणी. आणि आता ते लोणी काढवा, तूप. आणि आता तुम्हाला लागल तेवढं बक्षीस देतो, फक्त त्या तुपाचं परत दूध करा. महिला आघाडी काढा.
बचत गट काढा. आता ऐका, हा दुधाचा बॅरल आहे, याच्यात गुरु करा, रामकृष्ण आणि मंत्र घ्या, त्याचा नित्यनियम करा, वाईट विचाराचं ताक बाजूला काढा आणि शुद्ध विचाराचं तूप तयार करा. तुम्हीच देव व्हाल. पुरावा तिसरा अध्याय. तुम्ही देवाते भजाल, देव तुम्हा तुष्टवेल, परस्पर घडेल प्रीती येईल. नुसते आता सण नका करू, सण नका करू. आता देव पाहायला शिका. आता काळ वाईट आला, हे ना ते काय राहिले नाही. आता जमिनीचे बाजार वाढले तर बहिणीने भाच्याच्या मागे राहणारा मामा बदलावलाय. आता एक नवीन अवलादीचा मामा तयार झालाय आपल्याकडे, गुरु मामा. कुठून आला काय तो अवलाद? असं कपडे काढून हल्ला पाहिजे गुरु मामा. महिला मंडळ गणपतीच्या कीर्तनात एकच वाक्य सांगतो, आणि बसणारे लोक सांगतो तो इंद्रिकाचं कीर्तन आहे. मी मरण ना, मी मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली रोज आठवण येणार हे ध्यानात ठेवा. आता तुम्हाला वाईट वाटेल का महाराज काही बोलतो, पण आपण बोलतो ते कालही खरंय, आजही खरंय, उद्याही खरंय. थोडं कानाला वाईट आहे पण खरंय. पहिलं मंडळ पाया पडून सांगतो, कुणाशी दुश्मनी करा, भावाशी दुश्मनी करू नका. नाते रक्ताचे सोबतात, पैशाच्या नात्याला किंमत नाही. पैसाही सावले, पैसाही सावले, कधी बदलेल सांगता येत नाही. त्याचा पायजमा फाटला फाटू द्या, त्याचा शर्ट फाटलाय फाटू द्या, त्याचं नाथ तोडू नका. आणि पुरुष मंडळीला सांगतो, कुणाशी दुश्मनी करा, भावाशी दुश्मनी करू नका. जमत नाही त्याचं त्याच्या घरात जाऊ नका, त्याचं तोड पाहू नका. पण तुमच्यावर प्रसंग येईल तेव्हा भाऊच आहे हे विसरू नका. हे मित्र तुमच्या मागे हिंडत आहे, फक्त पाजितो म्हणून हिंडा. त्या पाजायचं बंद कर, हे त्या मौतीला सुद्धा येणार नाही हे ध्यानात ठेवा. तुम्हाला वाटतं आम्हाला माणुसकी आहे, खात नाही कोणी कुणाला, लोकांना काहीच गरज नाही तुमची. तुम्हाला भ्रम आहे का मला लय लग्न पत्रिका येतात, मला लय लोक मानितात, मला लय लोक फोन करतात आणि मला लय बोलित्या. लोकांना तुमचं काही घेणं नाही. तुपाच्या डब्यात तूप आहे, तो डोबरेंत तो डबा कपाटात आहे. एकदा तूप संपलं का त्याला तार आहे, तो खुटीला आहे, ज्याला येईल त्यानं भरायचं आणि घेऊन जायचा. भुईमुगाच्या शेंगात दाणा आहे, तो त्याचा मुक्काम पोहते, ते दाणा निघून गेला का त्याचा मुक्काम चुलीते. या जगाला तुमचं काही घेणं नाही. परमळल्या आणि बरळू नका. जन है सुखाते विरागे जाते, जन है सुखाते विरागे जाते, सगळंच गेलं. किस्सा गरम येतावर जग खरंय, किस्सा रिकामा विषय मिटला. कोणाला घेणं नाही. कीर्तन कमी ऐका, हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. आता आपलं भाजनी मंडळाने गायकवाद्या गुणीजनांच्या कार्यक्रमाचे संयोजन. आता नुसते आपण गणपती बसवतो, गणपती बसवतो, गणपती बसवतो, पण आता काही गोष्टी आपण निसर्गाच्या सानिध्यात तशा केल्या पाहिजे. मान्य आहे तुम्हाला? महाराज म्हणून सांगत नाही, महाराज मरुदे उलट होते तिकडे. महाराज कीर्तन संपल्यावर का महाराज गज बॉय. पण तुमचा मुलगा म्हणून ऐका, म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि बाकीच्याने तुमचा मित्र म्हणून ऐका. आता गणपती मंडळाला सूचना देतो, 2-4 पटलं तर आम्हाला, नाही तर नाही म्हणा का. तुम्ही आमचे नियम पाळलेच पाहिजे असं काही नाही, पण चांगलं सांगणं आमचं काम आहे. एक, गणपतीच्या मिरवणुकींमधला गुलाल बंद करा, बंद करा, बंद करून टाका. गुलाल म्हणजे काय माहिती का? आपलीच आपण लाल करणे. आपल्याच पैशाचा गुलाल घ्यायचा आणि आपल्याच अंगावर टाकायचा, आपलीच लाल करायची. का करायची? बरं, गुलालामुळे प्रदूषण होत नाही असं म्हणायचं तुम्हाला? एक, गुलाल बंद करा. दोन, फटाके बंद करा. केमिकल आहे, प्रदूषण आहे. मग 5-6 वर्षाचा अभ्यास करा तुम्ही. 5-6 वर्षाचा जुने शेतकरी, 5-6 वर्षापासून पाऊस फक्त धरणक्षेत्रातच पडतोय. पाऊसच नाही.
पाऊस नाही. आता परतीचा काल परवा सुरू झालाय, एवढ्या 7-8 दिवसात होईल. हीच शेवटची कुस्ती. मिटलं, टाकून प्यायला पाणी नाही राहिले. ही सांगली सातारेवाले म्हणतात वाचवा वाचवा, आपले म्हणतात येऊ द्या येऊ द्या. परत नीट ऐका. आणि पाऊस का जातो? एक, ध्वनी प्रदूषण आहे किंवा नाही. दोन, शाळेतले पोरं, पाणी प्रदूषण, ध्वनी प्रदूषण. हे जे प्रदूषण आहे याचा परिणाम आहे का? आणि आपल्याला आता त्याच्यावर थोडी मात केली पाहिजे. आपण काय करतो? माणूस मेला, मी रोज सांगतो की त्याला, माणूस मेला की आपण त्याला जाळतो. जाळलं की आपण दुसऱ्या दिवशी त्याची राख नदीत टाकतो. पाया पडतात तुमच्या सगळ्या लोकांच्या. मला काय तुम्हाला शिव्या द्यायच्या त्या द्या, काय क्लिपा टाकायच्या त्या टाका, पण तुमच्या पाया पडतो. नदीत राख टाकू नका. नद्या स्वच्छ ठेवा. नदी ही माता आहे. नदी ही माता आहे. पंढरपूरला गेला तर नदीतच आंघोळ करता, आणि आळंदीला गेला तर मग तुम्ही काय करा, ती राख गुणी घाला, घरी घेऊन या. मेलेल्या माणसाची एखादी 2-3 टोकऱ्याला राख आहे, ती घरी घेऊन या. शेतात खड्डा घ्या आणि त्या खड्ड्यामध्ये आईवडिलांची आठवण म्हणून एक झाड लावा. त्याला 1 वर्ष पाणी घाला. उन्हाळ्यात पाऊस पडेल. तुम्हाला पटताय का सांगा? तुम्ही म्हणाला आम्हाला जमीन नाही, कुठेही लावा. फक्त 1 वर्ष त्या झाडाला पाणी घाला. आणि झाडाला आवाज भाषण करू नका. भाषण नंतर देशाचं वाटवलं जातं. उठपळ माई खातात आला का सुरू भाषण, सुरू भाषण, फार वाटुळं झालं भाषण. माणूस साप चावून द्यायला त्याच्या घरी भेटायला गेले ना, द्या माहिती. माणसं पुरात वाहून गेले, द्या माहिती. शुभेच्छा. पाहून जाणार. या भाषणाने वाटलं गेलं. इंग्रज गेल्यापासून झालं नाही आपण. परत इंग्रजी याची वेळ आली. हे झक मारायला लावायची ती झाडं, फक्त फोटो या पुरती लावायची, तेवढ्या तेवढी. दरवर्षी घ्या खड्डा, घ्या खड्डा, खड्डा तोच असा उकारला का लगेच मीडिया फिडिओवाले, पेपरवाले स्माईल लावून जा, म्यालं जा. का लागला? लावलेली झाडं जर सगळी जगली असती ना महाराज, तर उन्हाळ्यात सुद्धा पाऊस पडला असता. काय मदत? उगाच आपलं पेपरबाजी करण्यासाठी फक्त माझी लाल करा, काही नाही म्हणा, काही नाही. आता हे बिचारे तरुण मंडळातले पोरं एवढे मोठा गणेश उत्सव साजरा करतात. लाकडं बंबरव, आरत्या कर, खर्च कर, पोरं सगळं करतात. त्यांचं कोणी गुण जाणार नाही. एखादा पुढारी आरतीला येणार, त्याच्या हातात ताट, त्याचीच बातमी पेपरला. हे नीव आरती केली, मी काय जुगार खेळत होते का? बावळ्याचा बाजार झालाय सगळा. पूर्वी फक्त पुरुष भेटा बांधित होते, आता यांनी सुरू केल्यात भेटी. आम्हाला घ्या नऊवार, हिंडतो गावात. पुरी घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घालतो गाऊन. येतो वाढ नेणावली तो मुंडकी. देवानं चुकी द्या मला गडी केलं. काही करीत बसायचं बावला गावाने. आपलं काही पैसा लावलाय. चांगले गोल गुलाबजाम होते. कोणत्या बापाचं काय केलं? गुलाबजामच लांबावला. काय चांगला होता ना खायला. काय तुझ्या बापाचं गेलं का? खाऊन द्यायचं ना लोकांना. टपाटप लोक तोंडा टाकायचे, लांबावला बा. काय तुझ्या बापाचं गेलं का काही? चांगली बुंदी गुलाबजामुन सेपरेट होतं कोरोना. आता काय झाले एकत्र. काय त्याचं नाव काय झालंय? दिल जमाई, राजा राणी. बुंदीन गुलाबजामुन एकत्र, त्याचं नाव राजा. जोरात बोला. राजा राणी. राजा केवढा? हा करेक्ट, नीट बोट कर. राजा केवढा? एवढा. आणि राणी डोळा नको जाऊ. पहा ती राणी एवढी. राजा केवढा? घाबरू नका. एवढा. राणी. राजाला कळलं सुद्धा नाही राणी आजच्या आपल्याला चिकटाकली का मुका घेऊ. मावळ्याचा बाजार आपला काही करायचा. अर्थ लोकले पुराणी नाश केला. शब्द ज्ञानी विषय लोक म्हणून साधं नाव घे बुडवले. पैशाची कमेंट झाली. चांगले बसून लोक जेवत होते. आला उभ्यानं जेवण सुरू झालं. तेव्हा रडणं आला. एक ताटली हातात घेतं. आता एक लग्नात भाजी पद्धत आली. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. गिफ्टच केलंय आता. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला.
35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालता, त्याच्या मागं 2-4 मेकअप केलेले याडपाट पुरी, इथल्या पट्टीत चमकी याडपाट नाही. ब्युटी पार्लरला गेल्यावर 3 गोष्टी करावं लागतात पूर्ण, 4. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरेमिक्स करावं लागतं, नंतर हेअर सेटिंग करावं लागतं. असं आहे ते. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे डांबर होत नाही. सॉफ्टिंग म्हणजे सपाट करणे, सिरेमिक्स म्हणजे इथल्या पट्टीत चमकी भरणे, आणि हेअरस्टाईल म्हणजे काय माहिती का, हेअरस्टाईल मध्ये असं करावं लागतं. महिला म्हणा पोरीनं, हे मागचे जे केस आहेत याला स्पर्श नाही करायचा, इथंच ठेवायचे मागचे, आणि इथला जो भाग आहे याला मध्ये खड्डा करायचा इथं, आणि एक भाग पुढे घ्यायचा आणि एक भाग मागे घ्यायचा. म्हणजे इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मध्ये डोंगळा, याला म्हणायचं पॉप पॉप. बरोबर आहे का, याला म्हणायचं पॉप. आणि दुसरा एक भांगे पुरी नपा, इथं जे ना इथलं इथं एवढा जो कपडा आहे ना, हा इथला हा जागेवर मोडपायचा, आणि एक पट त्याला मोकळी ठेवायची, याला म्हणायचं देव याने. आणि ही बाजू पॅक करायची, एक मोकळी ठेवायची, याला आता चला हवा येऊ द्या. पाहिलं तुम्ही, चला हवा येऊ द्या मध्ये तो भांगे, एकच बाजू बांधायची ही मोकळी. नवरदेव माग कलवरी बसली, असं केलं कलवरी, नवरदेव गाडीवरून पडलो, आणि त्याच्याकडे तो बँडवाला, बाहेर फूल बरसा मेरा लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचं. बाहर फूल बरसा मेरा महबूब, मेरा महबूब. आणि तो महबूब चालवतो कसा माहिती का, आणि त्याच्या पुढे फुलं टाकी, अरे बाटलीची बुच्च टाका बेवडं आहे ते मरणाचं पठ्ठ आणते. नद्या स्वच्छ ठेवा. नवीचं कोण आहे याच्यात, तुमच्या याच्यात नवीचं कोण आहे, 10वीचं 8वीचं, हा नवी पोरीमध्ये नवीचं कोण आहे, सेमीला आहे का मराठी मीडियमला आहे, सेमीला आहे का. मग ऐका बारीक, आता नियम मी सांगतो, उत्तर तुम्ही द्यायचं. हा माईक आहे, सेमीवाल्या मुली हा माईक आहे, येतात एनर्जी कोणती आहे, लाईट एनर्जी. आता माझ्या तोंडाचा शब्द याच्यावर आढळला, लोकांना आवाज गेला, कोणती एनर्जी आहे, साऊंड एनर्जी. मग एनर्जी तुम्ही निर्माण केली का ट्रान्सफर केली, ट्रान्सफर केली. मग एक नियम सांगतो मी, त्याचं नाव तुम्ही सांगायचं. Energy neither created nor be destroyed, but it converted into one form to another form. It is called. It is called. परत ऐका नियम. Energy neither created nor be destroyed, but it converted into one form to another form. It is called. Correct. Law of conservation. 9वीच्या 10वीच्या पोरी शेमीवाल्या सगळ्यांनी दुसरा नियम सांगा. Action and reactions are equal. Action and reactions are equal, but the direction is opposite. It is called Newton's. First law, second law, का third law. Action and reactions are equal, but direction are opposite. It is called Newton's law, third law of motion. आता पोरं पाहिलं किती हुशार आहे का, तुम्ही वांगेच भाजणार. आता शाळेचे पोरं 10वीचे पोरं कोणी देतात, त्याला कबूल होईल मला, ते पण मी शाळेतच नाही झालो. 9वी वाला कोण आहे, अरे तू 9वीला आहे ना,
हे इकडे बघा माझ्याकडे बरं जाऊ द्या 5वी ते 9वी फक्त पोरीने बोलायचं नाही आता 5वी ते 10वी फुलाला 4 भाग आहेत कोणते हा? फुलाचे 4 भाग कोणते विज्ञान पेपर 1 विज्ञान पेपर 2 10वीला विज्ञान पेपर 2 9वीला विज्ञान पेपर 1 आणि 8वीला सामान्य विज्ञान पटकन बोला फुलाचे 4 भाग कोणते अरे त्यांनी टपटप इंग्लिश सीमित उत्तर दिली फुलाचे 4 भाग मी सांगतो खरे का बघा पुरी सांगा निदलपुंज दलपुंज पुमंग जायांग इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स करोला एंड्रोशियम अँड गायनेशियम देअर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स माता 5वी ते 9वी फुलाच्या पाकळीवरून बोट फिरवल्यास बोटाला टिंब चिकटता तुम्ही नक्की शाळेत जातात का घरची तर जाऊन भात खात्यात परत घरी आल्यावर जेव्हा द्या करेक्ट एका फुलातील परागकण दुसऱ्या फुलावर जवळून जाऊन करण्याच्या क्रियेला प्रजनन म्हणतात मग फुलावर मकरंद खायला काय येतो करेक्ट भुंगा येतो आणि त्या भुंग्याला एकदा मकरंदाची गोडी लागली का तो काही झालं तर फुलाला सोडू शकत नाही या जीवाला जर देवाची गोडी लागली परिमळाची धावा भ्रमर ओढी परिमळाची धावा भ्रमर ओढी परिमळाची धावा भ्रमर ओढी परिमळाची धावा भ्रमर ओढी पण फुलाचा अभ्यास नरोबराने तेव्हा केलाय आणि आता यालपट म्हणत्या माळकऱ्यांना काय कळत 1 नद्या स्वच्छ ठेवा 2 इथं होता तुम्ही काय काळजी करायची नाही 2 झाडं लावा 3 गावातला तरुण माणूस कुणी मेला तर त्याला जाळण्यापूर्वी त्याचे अवयव काढून घ्या ते अवयव पुढे जर अवयव कामा येत असेल तर काढून घ्यायला काय हरकत आहे नाहीतर तसंही तुम्ही त्याला जाणार आहात आणि म्हाताऱ्या माणसांना बाकीच्या लोकांना सांगतो तरुण पोरांना नुसतं वापरून घेऊ नका तरुण पोरं करतात तुम्ही त्यांच्याकडून करून घेत नाहीत पोरं करतात आपण त्यांना दिशा देत नाही काय मध्ये तुमचं सत्य आता हे मंडळ आहे लय झटत आहे पोरं लाईटाला बांबूर चांगलं काम करतात पोरं प्रत्येक गावात काय झाली जुनी मंडळी खोडीची झाली ती कारक्याला जमूनच देत नाही हो लय नगाट पोरानं टाळ घातला का म्हातारडं उठलंच टाळ ते बोर म्हणलं बोबडू नको टाळ तू बाई वाढवूया पुढं काय नाही असा घोटाळा झालाय पोरांना करून घ्या आणि आपण म्हणतो तरुण पिढी बिघडली महिला मंडळ पुरुष मंडळ बिघडली आहे का आपण पोरापोरींना बदनाम करतो याला आईबापाचा थोडासा दोष येतो असा आहे मुलगा मला आहे मुलगा तुम्हाला आहे मुलगी मला आहे मुलगी तुम्हाला आहे मी तुमच्या मुलासारखा आहे पाया पडतो तुमच्या पोरांचे तुम्ही भाजी लाड जर केले नाही तर पोरं वायात जाणार नाही 10वीच्या पोराला 95,000 रुपये सर द्यायचे काय काम काय त्याला कॉलेज शाळेत जायला गाडी द्यायला काय काम आहे आता तुमचं शाळेचं अंतर अर्धा किलोमीटर आहे गावाचं तरी 20% पोरं शाळेत गाडीवर येत असतील मग 70,000ची पल्सर पोराला द्यायची 10,000चा मोबाईल द्यायचा 2-2.5 हजारचा पायात बूट द्यायचा तो इन्कम काय त्याचं
काय हे नालायकांचे लाड करायचं काय काम आहे? त्याला राहायचं असलं तर घरात राहील जाईल, गेला तर गेला. आणि याला सगळ्याला खत पाणी ऐकू नये. हा हा एकच आहे आपल्याला, एकच आहे, नाहीतरी कुठं लई आहे आणि कोणच्यासाठी कमवायचंय. पोरग दारू पेलं तर आईनं म्हणायचं ते कुठं कायम पिते, मग फ्रीज मध्ये आणून ठेवत जाय, त्याला सकाळी उठून देत जाय. जग सुंदराय निघली तू. पोरीनं मोबाईल घेतला तर बापानं कानपट्टीत ठेवून दिली. जर मोबाईलला हातला तर याद राख, चुकीली त्यानं. आणि मध्ये असावा प्रसंगाला आला प्रसंग. भूगोलाचा पेपर सुटला आणि पुरतीच फिरली. फाजील लाड करायचे प्रत्येक बापानं जर रात्री 9 नंतर पोरग घरातून बाहेर जाऊ दिलं नाही तर महाराष्ट्रातली गुन्हेगारी आठवड्यात कमी होईल. 16चा पोऱ्या बलात्कार करतो म्हणजे काय, 17चा पोरगा खून करतो म्हणजे काय, 18चा पोरगा पंप लुटतो म्हणजे काय, आणि 10वी 12वीचे पोरं पंप लुटते आणि चोऱ्या करतात शर्टिंग करून म्हणजे काय. याला आईबाप जबाबदार आहे. काय मध्ये तुमचं फटकावल्यावर काय करते, चांगले आठवड्यातून एकदा 10वी 12वीचे टोनगे चांगले रिपीट केल्यावर काय करते. आई बापाने दान करायचे, कपडे बांधले, कपडे घालायचे, कसे मोबलं नाही. फटकावल्यावर काय करते पोरगी 10वीला गेली, तिला काय घरात भांडे कुंडे घासायला त्रास होतो काय. 80% पोरी घरी कामच करीत नाही. तिला म्हणलं का भांडे घाल, स्टडी. गप्पांचा शर्ट मोबाईल चार्जिंग लागलं, स्टडी. काय वाचते का तू, सेपरेट खोली गुड्डीला स्टडी. आणि आईनं म्हणायचं मोठ्याने बोलू नका बरं, गुड्डी स्टडी करते. अहो एक दिवस खोलीत राहिली, गुड्डी गेली बा स्टडी. गुड्डीच गेली, अभ्यास जाऊ द्या होती. तिची आई म्हणते मला अंदाज आलता बरं का, तू काय कुंभमेळ्याला ओळखली होती काय. मोबाईल बावळटपणा करायचा हा विनोद नाही महाराज. जर आज तुम्ही सावध झाले नाही महाराज तर एक दिवस ही पिढी संपेल. काय म्हणते तुमचं. आता तुम्हाला राग येईल, बोलू नका मला परत. आमच्या बोलण्याचा राग येतो लोकांना का महाराज काही बोलतो म्हणजे पागल आहे का. जे खरं आहे तेच बोलतो. या 4 वर्षात बाप पोराचा खातेकरी झालाय. मग बापाच्या अगोदर जर पोरगा जात असेल तर काय काय कशासाठी कमवायचं. 1 नद्या स्वच्छ ठेवा, 2 झाडं लावा, 3 अवयव काढून घ्या, 4 नवीन मंदिरे बांधायचे. डोक्यात आले असते कोणत्या बांधू नका मंदिर. हाय ते मंदिरांनी स्वच्छ ठेवा. पार देवळांचं वाटोळं केलंय लोकांनी. संध्याकाळी पोरं झोपायचे देवळात, दुपारी म्हातारी जोगार खेळतात. काय बांधायची देवळं. बिचारा ब्रह्मचारी मारुती त्याला म्हातारा राणी दाखवतो. मारुती मला खेळायला कधी पाहिजे नव्हती. आणि म्हातारा त्याला दात नसताना मुका घेतोय. वाट लावून टाकली त्या देवळाची सगळी. आता ठीक आहे, अजून एक काम सांगतो. पाटील, सरपंच आणि तंटमुक्ती अध्यक्ष तिघांना उद्याच एक काम. नुसत्या खुर्च्या नका गोतू गावात. राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ मारायला. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. पाहुण्याचा बाजार 15 लाख घातले त्याला इथं सही वाटुलं करून टाकलं रस्ता. आता या ठिकाणी एक काम करायचं. उद्या पोलीस स्टेशनला जायचं आणि एक रिपोर्ट द्यायचा पोलीस स्टेशनला. शाळेच्या परिसरात आठवड्यातून एकदा पोलीस आला पाहिजे. आणि शाळेभोवती शाळा भरताना सुटताना जो रिकामा माल हिंडतो शाळेत नसताना पण पुरींच्या छेड काढणारा जो माल आहे तो एकदा हाणून आणला पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत आहे. हे पुरीला पाहिलं बोकड्याचा आवाज काढणारी, कुत्र्याचा आवाज काढणारी ही भंगरीची अवलाद आहे. ही एकदा हाणलीच पाहिजे. तुमचं काय मत आहे. पुरींना अजिबात संरक्षण राहिलं नाही. पालक ह्या महिला मंडळ हस्त्यावरी गोष्टी नेऊ नका. 100 पुरींनी तर इतक्या लाजा सोडल्यात ह्या 2-4 वर्षात. कुणावरही प्रेम, त्याला क्वालिटी नाही, दर्जा नाही. आम्ही एका वर्गात होतो नाही 100% पुरी इब्रिकलला शिवाय देत. त्यामुळे त्याला काय करायचं, आम्ही कोणाही संग जाऊ. त्याच्या बापाचं काय झालं. माझ्या बापाचं नाही जात काही, पण मी एका मुलीचा बाप आहे.
मुलींवर बापांवर भाषण नका करीत जाऊ, बापांवर व्याख्यान नका देत जाऊ. शाळेचे शिक्षक बिक्षक आई बापान आई बापांवर व्याख्यान देऊ नका, आई बापांवर भाषण देऊ नका. आई बाप सांभाळायला शिका. काय मध्ये बापाचं हृदय भाषण करून कळत नाही, बापाच्या हृदयाला हृदय बापाचं लागतं. पुरीला राग येतो बा महाराजांना, पुरीला राग येतो, पण पुरीने या 2-4 वर्षामध्ये चांगल्या बापांची प्रतिमा खराब करून टाकल्या बा. पुरीनं तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही. अशा हलकट विचार नाही, कारण मला गॅरंटी आहे तुम्ही माझं ऐकू शकाल. तुम्ही जी झक मारायची ती, कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज नाही. पर्याय शांत पुरीनं एक तळतळीनं वाक्य सांगतो तुम्हाला. महिला मंडळ पुरुष मंडळ तुम्हाला वाईट वाटेल, महाराज काही बोलतो. पुढे तुम्ही पळून जा, आज जा कीर्तन संपले. आता मेसेज टाकान जा, फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या पुढे आणि जा. फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या आणि जा. आयुष्यात या बापानं काय असं पाप केलं तर पुरी लोक का तुम्ही त्याला समाजातून कायमचं उठवलं, एवढं उत्तर द्या. जा. बनियन बनियन म्हणालं तर त्यानं पलटी करून घातलं, ही त्याची चूक आहे. त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून तुम्हाला मोठं केलं, ही त्याची चूक आहे. त्यानं हाताला चांगलं घड्याळ घातलं नाही का, पायाला चांगली चप्पल घातली नाही का, त्यानं कधी कालवणाला तेल घातलं नाही आणि तुम्हाला मोठं केलं, ही त्याची चूक आहे का? या 4 वर्षामध्ये पुरीनं तुम्ही त्याला माणसातून उठवलं, समाजातून उठवलं. पुरीनं काय तुम्हाला बाप कळला? जरा नीट ऐका जरा. पुरीनं तुमचा जन्म नव्हता झाला. अरे जन्म नव्हता झाला पुरीनं तुमचा, तर तुमचा बाप व्हायला निघला ना पुरीनं. तर तुमच्या बापानं पायानं गाळ केला आणि तुमच्या आईनं डोक्यावर दगड वाहून घर बांधलं. पुरीनं तुमचा जन्म झाला ना, 15 मिनिटं तुमचा बाप एकटा हसत होता तो. त्याला मुलगी झाली म्हणून तो का हसत होता माहिती तुम्हाला? त्याच्या आईनं त्याला सांगितलं होतं, तुला जर पहिली मुलगी झाली तर तू नशिबान असती. त्याला आईची आठवण आली, मुलगी झाल्याचा आनंद नाही, माझ्या आईचा आशीर्वाद लागू पडला म्हणून असं. पुरीनं तुम्ही दीडच मानायचा होता, पुरीनं तुम्ही दीडच पुरीनं तुम्ही दीडच महिन्याच्या होत्या, 1.5 महिन्याच्या. अशा इतक्या होत्या पुरी. तुमची आई तुम्हाला अंघोळ घालायची ना, कशी घालायची माहिती आहे तुम्हाला? कशी घालायची माहिती आहे? तुमची आई पाय पसरायची, दोन्ही पायाच्या मध्ये तुमचं डोकं ठेवायची आणि पोरीनं बादलीतलं पाणी तांब्यानं तुमच्या अंगावर ओतायची. तुम्ही रडल्या तर गार ओतायची आणि नाही रडल्या तर गरम ओतायची. हा पाण्यासारखा बाप पोरीनं, पाण्यासारखा बाप. हातात पाणी घ्यायचं, हातात पाणी घ्यायचा आणि तुमच्या अंगावर ओतायचा. पोरीनं तुम्हाला झोळी टाकलं ना, तर तुमचा बाप झोळीची दोरी एका हाताने ओढायची आणि एका हाताने जेवायचं आणि दोरी ओढायची. पुरीनं तुम्ही बोलायला लागला तो बोबडा बोलायचा, तुम्ही चालायला लागले ना तो वाकून चालायचा. पुरीनं तुम्ही लई रडायला लागल्या तर तुमचा बाप, पुरीनं तुम्ही लई रडायला लागल्या तर तुमचा बाप गुडघे खाली टेकवायचा. गुडघे घरामध्ये तुमचा बाप गुडघे खाली टेकवायचा, हात खाली टेकवायचा. आणि पोरीनं घरात तुमचा बाप घोडा घोडा व्हायचा रे, घरात घोडा घोडा व्हायचा, तुम्हाला पाठीवर बसवायचा आणि घरात घोडा घोडा म्हणून चालायचं ना पोरीनं, तर तुमचे पाय त्याच्या पोटाला लागत होते आणि तुमचे पाय पोटाला लागले की तो वरून खालून हसत होता आणि जोरात चालत होता. 10वीचे टाइम टेबल लागले पोरीनं, त्याने कॅलेंडरला खुणा करून ठेवल्या, त्याने कॅलेंडरला खुणा करून ठेवल्या. मला पुरीला कधी पेपर आहे, 9:30ला गाडीवर घेऊन तुम्हाला परीक्षा संपेपर्यंत शाळेच्या बाहेर बसवून राहिला आणि पेपर संपल्यावर तुम्हाला घरी घेऊन आला. मग जेवला, तुम्हाला पाहायला पाहुणे आले, त्याच्या घरात ताटल्या नव्हत्या पोरीनं, त्यानं शेजारून ताट आणली. तुमचं लग्न जमलं, त्यानं जमीन विकली. पोरीनं तुमच्या पाया पडतो, तुम्हाला ज्याच्याबरोबर प्रेम करायचं त्याच्यावर करा, तुम्हाला जी झक मारायची ती मारा, ज्याच्याबरोबर तुम्हाला पळून जायचं ते जा.
पण स्पष्टपणे तुमच्या बापाला सांगून टाका का माझं ह्या मुलावर प्रेम आहे, तो 5 लाख घालवेल, पण त्याला म्हातारपणाला बरबाद करू नका, बरबाद करू नका. आणि तरुण पोरं नीट ऐका, तरुण पोरं, कार्यकर्ते, पुढारी लोक, पुरीची पोलीस स्टेशनला अशी तक्रार आहे पुरीची का माझ्या प्रियकराला माझ्या बापापासून आणि भावापासून धोका आहे. 1 मिनिट फक्त निवांत विचार करा बसलेली माणसांना राग येतो, लोक लगेच क्लिपा टाकीत, इंद्रिकर लय पैसे घेतो, लोकांना काही सांगतो, कसं सांगतो, लय उड्या हाणतो, लय नाचतो, काही बोलतो, लोक क्लिपाच्या क्लिपा, कागदच्या कागद टाकीत. फक्त निर्वास फक्त पुरुष मंडळी, मला एक सांगा, जगातला कोणता बाप मुलीचा आरोपी होईल? मुलगी मला आहे ना, मुलगी तुम्हाला आहे. आज आपण आपल्या मुलीसाठी काही करायला तयारी केली मॅडम. उद्या जर आपली 10वीची मुलगी म्हणली की मला 100 रुपये फी भरायची आहे, मला एक दिवस सहलीला जायचंय, ताई बाजारात ते 100 रुपये देत नाहीत आपण बाजारात ते 100 रुपये. आपण म्हणतो बाजारात उद्या आणू, नाहीतर काही कमी आणू, पण पुरीची फी. सांगा जगातला कोणता बाप मुलीचा आरोपी होईल? आणि तरुण पोरं ध्यानात ठेवा, पोरानं आपण आपली बहीण 10वीला होती ना, आपण 9वीला होतो. नीट ऐका पोरानं, आपण तिच्याबरोबर शाळेत गेलो नाही, तिला सायकलीबरोबर नेलं नाही, तिच्याबरोबर डब्यात जेवलो नाही. मग आपली बहीण जर आपल्याला आरोपी ठरवते तर जगातला कोणता भाऊ बहिणीवर विश्वास ठेवेल? कोणता ठेवेल? तुम्ही एक मनाला 2 मिनिटं फक्त मनाला चर्चा, तुमच्या मनाला विचारा की आपल्या बहिणीकडे कोणी वाईट नजरेनं पाहिलं तर त्याचे डोळे काढून टाकण्याची ताकद आपल्याला आहे. आणि तीच बहीण जर आपल्याला आरोपी ठरवत असेल तर जगातला कोणता बाप भाऊ सहन करेल? बरं, भाऊ बालिक नाही आहे ना, तो 10वीला गेला, याचा अर्थ त्याला सगळं कळतंय. आज आपली बहीण 10वीला आहे, त्याचा तिचा भाऊ 9वीला आहे, भाऊ तिला आकृत्या काढून देतोय, भाऊ तिला निबंध लिहून देतोय, भाऊ तिला शाळेत घेऊन जातोय, तिला 10वीचा तास आहे आणि भावाला शाळा नाही तरी भाऊ तिच्याबरोबर शाळेत येतोय. सायकल पंक्चर झाली तर भाऊ दप्तर सायकलीला टाकून लुटीत बहिणीला घेऊन येतोय. आणि त्या बहिणीला जर भाऊ आरोपी वाटत असेल तर सांगा त्या मुलाची वर्गात झालेली बरबादी आणि त्याचा बहिणीवरचा उडलेला विश्वास, कोणता भाऊ पुन्हा यांच्यावर विश्वास ठेवेल? सांगा. 10वीच्या मुलाची बहीण जर त्याला आरोपी ठरवत असेल तर त्याला भावना नाही, त्याला अंतकरण नाही, त्याला 4 मित्र नाही, त्याला 4 मित्रांमध्ये खाली पाहायची वेळ नाही, त्याला 4 माणसात मान नाही. अरे आज 9वार साडीतल्या आईला जर पदर लावून डोळ्याला रडायची वेळ येत असेल तर आम्ही कुठे आहे? कुठे आहे? एक आई जर डोळ्याला पदर लावून ढडढसा रडत असेल आणि तिची पोरगी जर प्रेमाच्या घमेंडीत जगत असेल तर आम्ही नक्की कुठं चाललोय? सावध व्हा, सावध व्हा. महिला मंडळ जरा मुलीवर कंट्रोल ठेवा. कंट्रोल नाही, आता घरी गेल्यावर एक काम करा, गेल्या एक 10 मिनिटं फॅन लावा, फॅन आणि सोफा शीटवर एक 2 मिनिटं बसा. कारण मी काय बोलणार आहे ऐकलं तुम्हाला भीती वाढवल तुमचा. आणि जरा पुरीच्या दप्तर उचका, शाळेत एकदा वर्गातल्या वह्या उचका एकदा, आणि त्या वह्यांची शेवटची पानं वाचा एकदा. काय पॉवरफुल ग्रहपाठ आहेत त्याच्यावर. मुलींचे मोबाईल चेक करा, 3 सिम आहेत त्याच्यात. मुलींच्या मोबाईल मधला बॅलन्स चेक करा. आपण पुरीला 100 रुपये देते, त्याच्यात 500 रुपये आले. आता द्या मला शिव्या, काय द्यायच्या मला द्या, पण एक दिवस तुम्हाला आपली आठवण येणार. आणि एवढे पथ्य जर पाळले तर खरं या मंडळाने एवढा मोठा आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा चीज आहे. नुसती कीर्तन ऐकून काय करतं कीर्तन ऐक? आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झाला ऐकायचा धंदा. काय ऐकता वांग? नाही. आणि हे 10वी 12वीचे जे पोर आहेत हे रिपीट केले पाहिजे त्यांना. पोरग म्हणलं मी घरातून निघून जाईल, फक्त त्याचे कपडे पिशवीत घाला, बस मोकळ्या मनाने जातो. काय आपलं कुठलं नाही. तो म्हणला मी 500 घेऊ दे, त्याला काय फरक पडत नाही, होईल परत. पण हे पत्ते जर पाळले तर पुन्हा एकदा गायकवाद सगळ्यांना धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा.